पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेनुसार सोलापूर शहर हे दुर्गंधमुक्त करण्यासाठी पालिका प्रशासनाने पाऊल उचलत या संदर्भात डेमो घेऊन चर्चा केली। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्नशील असून यासाठी विविध योजना आणि उपक्रम राबवण्यावर ते भर देत आहेत। याच अनुषंगाने पंढरपूरच्या धर्तीवर सोलापूर शहर हे देखील दुर्गंधीमुक्त कसं करता येईल त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत। या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी सोलापूर शहर परिसरातील स्वच्छतागृह आणि दुर्गंधीयुक्त ठिकाणांची पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमवेत पाहणी करून आढावा घेतला। यावेळी डी ऑन्डर कंपनीचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते। या कंपनीच्या प्रतिनिधींनी डेमो दाखवून कशा पद्धतीने फवारणीच्या माध्यमातून परिसर दुर्गंधीमुक्त होऊ शकतो हे दाखवून दिलं। याची अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी संपूर्ण पाहणी करून संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा केली। या संदर्भात त्यांनी अधिक माहिती देताना पंढरपूर इथं वारीच्या वेळी हा प्रयोग करण्यात आला होता। तोच प्रयोग सोलापुरातील दुर्गंधीयुक्त भागात करून हा परिसर दुर्गंधीमुक्त कशा पद्धतीने करता येईल हे डेमोच्या माध्यमातून जाणून घेतलं असं त्यांनी सांगितलं। त्याबरोबर आम्ही पंढरपूर येथे काम केलं। पंढरपूर आषाढी वारी मध्ये आम्हाला अशी अडचण यायची की पूर्ण वाळवंटामध्ये काम करत असताना एवढी गर्दी असायची की आम्हाला एखादा समज प्राणी मरून पडलाय किंवा आमच्या कचऱ्याचे थोडेसे ढीग साचलेले आहेत आणि तिथं असलेले शौचालय ह्याची स्वच्छता करणे, ह्याची वाहतूक करणे, ह्याचं डिस्लजिंग करणे यासाठी आम्हाला रात्रीतनं कामं करावी लागायची। मग दिवसभरच्या दुर्गंधीचं काय तर आम्ही डी ऑर्डर कंपनीशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडचं जे प्रोडक्ट आहे ते घेतलं। ते 3 तास फर्मंट करावं लागतं। 1 लिटरच्या प्रोडक्टमध्ये 100 लिटर पाणी घालून आम्ही त्याची जर फवारणी केली तर विदिन 10 मिनिट दुर्गंधी तर नाहीशी होती आणि 24 तासाचा इफेक्ट आपल्याला जाणवतो की दुर्गंधीमुक्त असं परिसर झालेला आहे। आणि तोच प्रयोग आपल्याला सोलापुरात सक्सेस होतो होता। आपल्या मुतारीच्या जागा असू दे, मटन मार्केट, मच्छी मार्केट असू दे, जिथं जास्त वास येणारे कचरा डेपो किंवा एखादं मृत जनावर आहे कचरा डेपोवरचं तर त्याला अजून आपल्याला दहन करायला वेळ आहे। तोपर्यंत आपण जर ही फवारणी केली आणि आपण दुर्गंधी मुक्त परिसर करू शकलो तर हे आपलं खूप मोठं यश असणार आहे। तर हे प्रोडक्ट फक्त दुर्गंधीमुक्तच नाही करत तर डिकम्पोजिशनची पण प्रक्रिया पार पाडतं। तर आज फक्त डेमो झाला आहे। तर अशा प्रकारे दुर्गंधी मुक्त सोलापूर कसं होईल ह्या दृष्टीनं प्रयत्न करत आहोत। तर आज त्याचा डेमो आपण घेतलेला आहे। ही मूळ संकल्पना पालकमंत्री जयकुमार गोरे यांची असून दुर्गंधीमुक्त सोलापूरसाठी ते निधी देखील उपलब्ध करून देणार आहेत। दरम्यान हा जो काही डेमो झाला आहे त्याचा अहवाल पालिका आयुक्तांकडे सादर करण्यात येणार असल्याचं सांगून त्यानंतर पुढील निर्णय होईल असंही अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं। आणि हे त्याचं प्रेझेंटेशन आयुक्त साहेबांसमोर करणार आणि त्याचं योग्य वाटलं आपल्याला माननीय पालकमंत्री साहेबांच्या संकल्पनेतला हे आहे की दुर्गंधीमुक्त सोलापूर। तर साहेबसुद्धा आपल्याला पालकमंत्री साहेब यासाठी निधी उपलब्ध करून देणार आहेत। हा जो प्रस्ताव आहे तर तो मान्य आयुक्त साहेबांसमोर आज साहेबांनीच आम्हाला परवानगी दिली की हा डेमो घ्या आणि ह्याचे जे काही आम्हाला जे रिपोर्ट वाटले काही नागरिकांच्या प्रतिक्रिया ह्या सरांपर्यंत आम्हाला आज पोचवायच्या। त्यानंतर मग पुढील निर्णय घेतला जाणार आहे। पहिला टप्पा आम्ही आज पार पाडतो। शहर परिसरात अनेक ठिकाणी स्वच्छतागृहांबाहेर तसंच अनेक भागात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते। त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांच्या संकल्पनेनुसार पालिका प्रशासन दुर्गंधीमुक्त शहरासाठी उचलत असलेलं पाऊल हे निश्चितच स्वागतार्ह ठरणार आहे।